हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आज चाललं बक्या डॉनला बघायला. आज 5 तारीख आहे, 5/1/2026 आणि चिपळूण महोत्सव म्हणजे वाशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचं कृषी महोत्सव आहे. तर तिथे प्रमुख पाहुणा म्हणून तर आपला बकासूर येतो आहे आणि मी सुद्धा चाललो आहे त्याला बघायला. तर आजचा ब्लॉग बक्या डॉनसोबत असेल. ब्लॉगमध्ये कसं काय होतं, इंटरेस्टिंग होतं आहे, कारण की गर्दीसुद्धा खूप असणार आहे बक्या डॉनला दाखवायला. तर तुम्ही नक्कीच बघा ब्लॉग आणि ब्लॉगमध्ये काय काय आवडेल नाही आवडेल ते मला नक्की सांगा. ते भेटू डायरेक्ट कृषी महोत्सवमध्ये. मित्रांनो, मी सुद्धा उत्सुक आहे खूप बकासूरला बघायला आणि 1 वाजता येणार आहे तोपर्यंत तर माझं बाकीचं काम आहे ते सगळं पूर्ण आठवण चाललं बकासूरला बघायला. तर बघूया, गर्दी खूप असणार आहे आणि गर्दीतून बघायला भेटेल याची आशा कमी आहे. कारण की गेल्या वर्षी आला होता ना, तेव्हा पूर्ण चिपळूण पॅक केलं होतं त्यांनी, काहीच ठेवलं नव्हतं. तर अशा प्रकारचं बकासूरचं क्रेज आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये. तर एवढ्या लेवलचं, नेक्स्ट लेवलचं त्याची फॅन फॉलोइंग आहे. जर समजा तुम्ही आला आणि जर तुम्ही त्याला बघितलंच नाही तर तुम्हाला वाटेल की भेटी काय झालं, एवढी लोकं आली तिथे का दिली बघायला. म्हणजे बकासूरचा क्रेज जाम आहे महाराष्ट्रामध्ये. तुम्ही या बघा आणि आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आपल्या व्हिडिओला, ब्लॉगला. तर भेटू यांच्या इथं. दरवाजा उघडत नाही. बायला झोपला होतास की काय? हा, लपतोय गडी. आणि झोपला होतास? हा टाईम आहे झोपायचा? हा टाईम आहे. अंघोळ केलास की नाही? ते बघा नयन निघालाय आता. तर आता आम्ही निघतोय. पहिलं काम करू, नंतर तुम्ही गाड्यांची जत्रा बघू शकता काय झाले ती. एकदम डेंजर. म्हणजे असं वाटतं की एक शोरूमच खुललं आहे. तर शोरूमच्या सगळ्या गाड्या इकडे आणून लावल्यात. किती असली बेकार झाली आहे ना. इकडं पूर्ण पार्किंग, त्या पार्किंगला पूर्ण भरून टाकलं आहे, जाम. बघू शकता इकडं पण वरतीपर्यंत. 2 व्हीलरसाठी ह्या साईडला लावले आणि 4 व्हीलरसाठी इकडे ह्या साईडला. तर डेंजर गर्दी आहे. आता मी आतमध्ये चाललो आहे. मस्त म्हणजे पार्किंग वगैरे पूर्ण नियोजन सगळ्या प्रकारे केले. आता आतमध्ये जाऊन इकडनं हा मागचा गेट आहे त्या साईडून. आता समोरून जायला लागेल कारण की समोरनं सगळे आतमध्ये यायचं नियोजन केलं आहे आणि बाहेरून असं कुठून पण जाऊ शकत नाही. ते बघा इन्व्हर्टर वगैरे प्रॉपर सगळं नियोजन केलं आहे. इकडून ह्या गाड्या. आता आपले 2 जण आहोत. बाकी हा समोरचा इंटरफेस आहे, बघू शकता आपण. मागच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवलं होतं इंटरफेस, पण आता प्रॉपर सजावट झाली आणि आतमध्ये चाललो आहे. बघा इकडे हे पथकवाली पोर आहेत आणि हा इकडं आतमध्ये जायचा इंटरफेस आहे. एक नंबर आहे. त्या साईडला गाई व्ह्यू डेंजर केलेत रे. नंबर म्हणजे 160 150 वर्षापूर्वी जसं कोकण होतं ना, काष्टशिल्पच नव्हतं त्याला. काष्टशिल्प हे सगळे पॉट वगैरे एकदम मस्त प्रॉपर केलं आहे, होऊ शकता. डेंजर. बघा हे पर्यटन बघू शकता इकडे. इकडून जायचं बघा आतमधून. प्रॉपर कोकणामध्ये ज्या प्रकारची झाडं लावली जातात त्याची पूर्ण सगळी नजारा दाखवला आहे. 1 नंबर. ह्या कंपन्या त्यामार्फत दाखवलेला आहे, बघू शकता. वेगवेगळ्या प्रकारचे मासेसुद्धा उपलब्ध आहेत आणि नर्सरीसुद्धा आहे बघा. नवीन झाडे इन्व्हेंट करायचा प्रयत्न. तर गेल्या वर्षी जसं होतं तसंच आहेत. गाड्या वगैरे बघू शकता इकडे पण आहेत, या साईडला पण आहेत. घेऊया काय गाडी एक सांग, 15 दिवस वापरायला याच्या बघा. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गेल्या वर्षी मी ब्लॉगिंग स्टार्ट नव्हती केली. यावर्षी मी ब्लॉगिंग स्टार्ट केली आणि त्यासाठी मला कॉन्फिडन्स बिल्ड करायचा होता. खूप काय केलं. बुक डमडम बुक काय म्हणतात त्याला, इलेक्ट्रिक आहे. काही इलेक्ट्रिक डमडम वगैरे आले. मस्त आहे सगळं. इकडनं काढले की काय, इकडून
पद्धती आणि जनरेटर वगैरे आहेत. बघू शकता आवळा, त्यानंतर हे पक्ष्यांना काही ते कीटाणूंना मारण्यासाठी हे वगैरे खूप आहेत. बघू शकता या साईडला खूप काय काय केक वगैरे, बटाटे क्रॅशर. जसं 150 वर्षापूर्वीचं घर होतं मिलकाट्यांचं तसं घर आहे. बघू शकता आतमध्ये. पण मागं नव्हतं आलो तेव्हा दाखवायला भेटलं नाही. आतमधून सुद्धा दाखवतो. आतमध्ये जाऊया, आतमध्ये जाऊया, चल तू पण. प्रॉपर बांबूचं घर बनवलं आहे. बघू शकता तुम्ही. वरती गवत आहे. जसं 150 वर्षापूर्वी जसं घर होतं तसंच बनवलं आहे. बघू शकता. तर आता दुसऱ्या घरी चाललो आहे बाहेर. चल. तर हा इकडे मातीचं घर बनवलं आहे या साईडला. आणि इथे लोहार पाजवतो आहे आपल्या गोष्टी. तर तुम्ही बघू शकता एकदम घर बनवलं जुनं. जसं 150 वर्षापूर्वी जसं घरं होती तसंच इथे वेशभूषा आणि हे सगळं बघू शकता. तर आता समोर जाऊया. समोर या गाईचं बघा. समोर इथं आलो आहे मी आता. जसं ओटा वगैरे असायचा ना जुन्या काळामध्ये तसं घर बनवलं आहे पूर्ण प्रॉपर. बघू शकता ते आजोबा जसं जुन्या काळामध्ये वेशभूषा होती ती सजवून बसली. याला काय म्हणतात? कचराकुंडी. जुन्या काळातली कचराकुंडी. बैलगाडी. काहीच बघा बैलगाडी लावली इथे. मागच्या टायमाला आपल्या ब्लॉगमध्ये होती पण ती बघायला भेटली नाही तुम्हाला. आणि तो गाडा आणि बैलगाडी. बघा गोठा आहे प्रॉपर. जसं आपला गावामध्ये गोठा असतो तशा प्रकारचाच गोठा बनवला आहे. आतमध्ये जायला गर्दी आहे जास्त त्यामुळे जाऊ शकत नाही. तर आतमध्ये तिकडे जाय गर्दी पण काय आतमध्ये जायला. आमच्या वाड्यात बैल आहे. नंतर येऊ आपण, आता नको. तर काहीच बघा हे इकडं छोटे छोटे बैल. हां कुणाची? माझी गुरं. गवत लावली ना अहो इथं. तर काहीच गवत लावलं इथं गुरांसाठी लागवड. पाण्याची सोय इथे बघा बघू शकता. आणि ते नर्सरी पण ओपन केले. गोठ्या या बकऱ्या किती रुपयाला आहे त्या? सगळ्याच्या बघा बकऱ्या सगळ्या लावले तिथं. आणि इथं नर्सरी ओपन केले बघू शकता. कोंबड्या वगैरे सर्व आहेत. पाणी बिणी पिण्यासाठी एकदम पद्धतशीर. आणि खाली मासे आहेत ना? खाली मासे ठेवले मला वाटतं. नाही जाऊ दे. काहीच बघा झाडं वगैरे लावली आहेत काजू बिजूची. आणि परप्रांतीय सुद्धा खूप आले ते बघा. हा हीटर आहे जेव्हापासून चालू होतो तो दाखवतो आता. खूप जण आहे इकडे. या साईडला पण खूप आहे. म्हणजे बघा हा गोठा बांधला आहे डबल असं घर बांधलं आहे. आणि खाली माणसं बसले आहेत. आणि वरती त्या साईडला इकडे खाऊ गल्ली आहे आतमध्ये. आणि खाऊ गल्लीत आता बघायला आले खाऊ काय आहे. पैसे काय नाहीत आमच्याकडे पण खाऊ घ्यायला नाही आलं असंच बघायला आले. बघा यंदा भेंडी मोठी केली आहे रे खाऊ गल्ली. आणि एकदम प्रॉपर बाजूला केली आहे. शर्मा वगैरे आहे बघ. शर्मा वगैरे आणि प्रॉपर पोरंसुद्धा आहेत. तर पब्लिक बघते आपल्याकडं. आपल्याला काय वाटत नाही आहे ते पण व्हिडिओ करताना. काय नाही म्हणजे प्रत्येकाचं एक काही ना काहीतरी मनामध्ये किती असे ती गेली ना की काय वाटत नाही. ही सगळी माणसं आहेत आणि मी इथे व्हिडिओ करतो आहे. मला काहीच वाटत नाही. घंटा फरक नाही पडत कोण काय बोलेल याचा. होऊ शकतं. ही पूर्ण खाऊ गल्ली आहे या साईडला. जाऊया. सुरुवात छोट्यापासूनच करायला पाहिजे. प्रत्येकजण जर डायरेक्ट मोठं व्हायची वाट बघत असेल ना तर तो कधी सफल होऊ शकत नाही का. आत्ता माझ्याकडे बघून खूप म्हणजे अशा घाण रिॲक्शन येतात की माझ्याकडे बघत राहतात. मला काही फरक नाही पडत आहे. कारण की प्रत्येकाचं काय ना काहीतरी स्वप्न असतं आणि त्याला त्याच्यामध्ये पुढे जायचं असतं. मला सुद्धा काय ना काहीतरी बनायचं म्हणून तर प्रत्येक गोष्टीसाठी लढावं लागतं. आता इथे बघा उंट आहेत समोर. उंट जे वाळवंटामध्ये जास्त प्रमाणामध्ये आढळले जातात. बघा उंट.
बघू शकता हे बघा उंट आणि त्या साईडला घोडे आहेत बघा. उंटाची साईज बघा केवढी आहे, ती घोड्याच्या डबल आहे. जो घोडा तेवढा पण वाटत नाही. हा घोडा आहे बघू शकता घोडा, आणि घोड्याच्या साईजच्या हून डबल आहे त्याच्या बघू शकता घोड्याची साईज. तर भरपूर प्राणी आले आहेत वेगवेगळ्या जातीचे आणि वेगवेगळ्या प्रकारचे. तर इकडे बघूया त्या साईडला घोडा आता इथं खातोय आणि इथं घोड्याचा डान्स आहे. घोड्याचा डान्स बघूया, नाचतोय बघू शकता तुम्ही. घोड्याचे नाच होऊ शकता प्रॉपर. अशी म्हैस आहे आणि रेडाची म्हैस आहे. साईडला सगळ्या प्रकारच्या गायी आणि म्हशी आहेत बघा बघू शकता. आणि ह्या साईडला घोडे आहेत सगळ्या प्रकारचे. इकडे काय आहे रे खाली, ह्या साईडला बकऱ्या आहेत, बकऱ्या आणि पोपट आहेत, छोटे छोटे पक्षी आहेत ह्या बकऱ्या आहेत. आणि त्या साईडला कबूतर आणि छोटे छोटे पक्षी आहेत. तर बघू शकता तुम्ही कसं वाटतंय. घोडे वगैरे एक नंबर आहे. कोणाच्या लग्नाला जर पाहिजे असेल तर इथून येऊ शकता. चल मेंढ्या आहेत बघू शकता, मेंढ्या. आणि त्या साईडला बैल आहेत, त्या साईडला कॅट सुट आहेत, कॅट्स आहेत. तिकडे जातो दाखवतो तुम्हाला. गर्दी जाम आहे त्याच्यामुळे दाखवायला भेटत नाही. कॅट्स आहेत, इंग्लिश कॅट्स आहेत आणि मराठी कॅट्स आहेत. अरे हा कुठला पक्षी आहे, हा काय आहे, हा नाही यार असा एवढा मोठा सरडा. गाईज बघू शकता केवढा मोठा सरडा आहे तो, जाम मोठा सरडा आहे. तबेला बघू शकता घोड्याचा कसा दिसतोय, एक नंबर घोडा दिसतोय. आणि त्याचा साज बघा कसला आहे, तो उभा बघा कसा राहिला एक नंबर. पुन्हा असा त्याचा तबेला बनवला आहे आणि साज बनवला आहे. हा घर आहे समोरचं समाधान घर म्हणून. आतमध्ये बघूया जायला भेटतंय का. गाईस हे आपली संस्कृती जपताना हे आपले असू दे. आणि हा आपला घर असा जुन्या काळात जसं 160 वर्षापूर्वी जसं घर होतं तसंच हे घर आहे समोरचं बघू शकता. आतमध्ये जायला गर्दी झाली खूप, तरी पण जाऊ ट्राय करू. अशा प्रकारची पूर्ण माहोल आतमध्ये, ओटा वगैरे बंदूक वगैरे लावले या साईडोनी. आणि जसं जुन्या काळामध्ये बैलांच्या घाटा वगैरे असायच्या तसं ते सुद्धा आहे. हे बघा या साईड इकडून जाऊया. ही खॉट आहे, ह्याला काय म्हणतात, चारपाई ना. तर काय चारपाई आहे. आणि इथे हा टेन आहे, बत्ती, गॅसची शेगडी. आणि ह्याच्या काय म्हणतात खॉट बघा, खॉट आहे. तर घर बी एकदम मस्त बनवलं आहे. मेहनत जाम केले, कौलारू केले पूर्ण. कांदा आणि चूल बिल एकदम मस्त बनवले घरचे. उक्तल वगैरे बघा, काय उक्तळ म्हणतात ना. तर काही बघा गर्दी बघा जाम आहे. तर तुम्हाला जेवढं दाखवायला भेटेल तेवढं दाखवीन मी. आतमध्ये घर आहे आणि या साईडून सांगणारा बैल बघू शकता कसा दिसतोय. ते खूप डेंजर दिसतंय, छोटी मुळे ते इथे कनेक्टेड आहेत. तर हे समोर जे बनवलं आहे ना ते एक नंबर बनवलं आहे, म्हणजे सगळं हँडमेड आहे बघू शकता तुम्ही. आता थोड्याच वेळामध्ये बाकासूर येईल, तर डायरेक्ट बाकासूर सगळं असताना इतक्या तरुण इथला माणूस अन्नशराकडे काय धाव घेतो हे विचार करायला लावणारं आजचं प्रदर्शन आहे. प्रत्येक झाडे बघा, ते एक कशापासून काय बनतं, कुठल्या वनस्पतीवरून कोणती औषधं बनतात, पौष्टिक कुठली वनस्पती आहे, आंबा खाल्ल्याने काय
काहीच आता थोड्याच वेळामध्ये बकासूरची एंट्री होणार आहे. तर बघूया किती वाजे पब्लिक आणि या गेटमधून बकासूर येणार आहे. तर गर्दी बघू शकता, जाम आहे. आता थोड्याच वेळामध्ये जाम गर्दी होईल. तर गाईस फायनली बकासूर आला आहे आणि क्रेज बघू शकता बकासूरचा. बकासूरचा क्रेज बघू शकता. गर्दी बघा. आणि विषय असा झाला की साधा व्हिडिओ करायला सुद्धा भेटत नाही. बकासूरचा एवढा क्रेज आहे की पब्लिक बघू शकता. प्रॉपर बकासूर दिसतोय, तुम्ही बघू शकता. हो का डॉन म्हणतात, डॉन क्रेज बघा बकासूरचा. पब्लिक बघ गाईस, पब्लिक बघू शकता बकासूरचा. पब्लिक आणि आता बकासूर आपला इथे. मोठा कॅमेरा का ना, मोठा कॅमेरा. फायनली बकासूरला पूर्ण प्रॉपर बघायला भेटले, बघू शकता. आणि एवढी गर्दी झाली ना, जाम गर्दी झाली बघू शकता तुम्ही. इकडून या साईड पासून या
साईडपर्यंत बघू शकता. तर जाम गर्दी झाली. मला वाटत नाही प्रॉपर आतमध्ये जाऊन बघायला भेटेल. जाता जाता बाहेर म्हणजे माणसं ढकलतात. तर काहीच माफ करा, इथूनच बघा प्रॉपर बकासूरला. आणि तुम्ही आज तरी बकासूर बघून झाला आहे आमच्या. आता हे बघा सगळं स्क्रीनवर वगैरे लावलं आहे त्याचे फोटो. आणि आम्ही निघालो आहे घरी. बघूया आता कसं काय होतं ते. निघतो आहे घरी. ब्लॉग आवडला तर नक्कीच लाईकचं सबस्क्राईब करा. आणि साबा आतमध्ये देवघर आहे आणि इकडं वरती माळ आहे. तर प्रॉपर घर गावठी घर म्हणून असं दाखवलं आहे. बाजूला वर आहे म्हणून. हे बघा हे सगळे पितळाची भांडी आणि अंथरूण इथं ठेवले. आणि आम्ही इथं बसलो. वरती तो पाळणा वगैरे ठेवला बघू शकता.